गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आत्ता बन गार्डन जवळ उभा आहोत आणि इथपासून हा व्हिडिओ सुरुवात करणार आहोत. जर माझ्या मागे जर पाहत असेल आपल्याला दिसत असेल तर तिथपर्यंत मागचा व्हिडिओ आपण केलेला होता आणि आज आपण त्याच्या पुढे व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे हे जे दिसतं आहे समोर तिथपर्यंत आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्या पुढे आता व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ते सांगण्यापूर्वी मी एवढं सांगू, समोर जे दिसतं आपल्याला ते नाईक बेट आहे आणि त्या नाईक बेटाच्या दोन्ही पात्रातनं आपली मुळा मोठा नदी येते आहे. जे संगम ब्रिजजवळ जिथं संगम झालेला आहे तिथपासून पुढे म्हणजे एक नदी मुळा, एक नदी मोठा, त्याचा संगम घाटावर झालेला आहे. आणि तिथून पुढे ही नदी अशी वाहत येरवड्यातून मुंडव्याच्या दिशेने जाते. हे पाहिजे अशी इकडे अशी मुंडव्याच्या दिशेने चालली. हे समोर जो दिसतोय तो बन गार्डन बंधारा म्हणजे येरवड्याजवळचा बंधारा. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं पहा मला ह्याच्या पुढे जाता येणार नाही कारण इथे जी कामं चाललेली आहेत तिथपासून मला सरळ रस्ता नव्हता. माझी स्कूटर अशी सरळ येऊ शकली नसते. हे पाहे कारण इथपर्यंत अशी कामं आहेत. ही कामं चालू आहेत आणि असं जाता येत नाही आहे. आत्ता मी आलो आहे म्हणजे तिथपासून पुढे आपण असं निघालो आहे बन गार्डनकडे. म्हणजे हे पहा असं इकडे या दिशेने निघालो आणि आपण आलो तर संगम घाटाकडून आपण आता असं पुढे जाणार आहोत. असं इकडे जाणार आहोत. इकडे जाण्यापूर्वी आपण असं पाहू शकतो ते समोरच्या बाजूला बन गार्डन आहे आणि इकडे असं येरवडा. या दिशेने आपण आता जाऊयात म्हणजे मुंडव्याच्या दिशेने जाऊयात. म्हणजे असं पुढे जाणार आहोत. जितकं जाता येईल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. तर पुढे जात असताना आपण पाहू शकतो इथे पहा अशी कामं चाललेली आहेत आणि ही खूपच अवघड काम आहेत. म्हणजे साधारण नाही पहा या दिशेने आपण जाणार आहोत. असं मी अवघड एवढ्यासाठी म्हणतोय कारण हे कडेचे पाईप्स वगैरे असतील ते अजून अंतरे टाकायचे असतील आणि आपण असं निघालोत मुंडव्याच्या दिशेने आपण आहोत. म्हणजे संगम घाटाच्या दिशेने आलो आणि असं पुढे जाऊयात. पुढे समोर पुढे जात असताना आपल्याला दिसतं आहे समोर, अगदी समोर जे दिसतं आहे ते रॉयल वेस्टर्न बोट क्लब त्यांच्यासाठी तिथे एंट्री ठेवलेली आहे आणि असे घाट बांधलेले आहेत. पा समोर जसं दिसतोय ना कदाचित इथे सुद्धा सेम तसंच होईल. आणि आपण असं पुढे निघालो आहोत. अजूनही इथलं बरेचशी कामं व्हायची आहेत. जर पुन्हा आपलं पाहिलं तर असं दिसू शकतं आहे माझ्या मागे. म्हणजे समोरची मागची बाजू आहे ती बन गार्डनची बाजू आहे आणि इकडे येरवड्याची बाजू आहे. जाऊयात असं पुढे. ही मोठी झाडं आहेत ती काय पाडलेली नाही आहेत. ते ॲज इट इज तशीच जतन केली आहेत पहा अजून तरी. तर पुढे पाडणार आहेत की नाही मला कल्पना नाही आहे. पाडणार आहेत का म्हणजे ठेवणार आहेत माहिती नाही आहे.
अद्याप तरी ते पाडलेली म्हणजे तोडलेली नाही आहेत. इथलं स्टेटस पाहायचं झालं तर आपण असं पाहू शकतो आहे. म्हणजे हे नदीपात्र आणि इथे असे कामं होत आहेत. आपण या दिशेने निघालो आहोत. असं आपण संगम घाटाच्या दिशेने येतो आहे. ही इथे चाललेली कामं ही बरीच पूर्णपणे अपूर्णच आहे असं म्हणू शकतो आपण. कंपॅरेटिव्हली जी समोर जी दिसत आहेत त्या मानाने. आणि आपण असं निघालो आहोत बनगाडीच्या दिशेने. हे पाहे त्यापूर्वी जाण्यापूर्वी अशी तर काय होणार आहे माहिती नाही आहे, पण चालू आहे कामं. आणि समोर जर दिसत असेल आपल्याला तो बनगार्डन बंधारा. त्याच्या शेजारी आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेतू. त्याच्या पलीकडे आहे तो आपला मेट्रोचा. आणि त्याच्या पुढे 2 ब्रिज आणखी दिसत आहेत आपल्याला. एक आहे नवीन बांधलेला आणि एक आहे जो बंद असलेला, इंग्रजांनी बांधलेला. आपण असं मागून आलो आहोत म्हणजे संगम घाटाच्या दिशेने. आणि निघालो आहे असं पुढे येरोडेच्या दिशेने. इनफॅक्ट आपण येरोडेमध्ये पोचलेलो आहोत. ती मेट्रोसुद्धा जाताना दिसते पहा. समोर आहे ते बनगार्डन आणि तो समोर त्याच्या अगदी समोर आहे ते बोट क्लब. असं हे आपण संगम घाटाकडनं आलेलो आहोत. समोर दिसतं आहे ते नाईक बेट. त्याच्या पुढे आल्यानंतर आपल्याला अशी कामं दिसत आहेत पहा झालेली. हे जे येरोड्याजवळ हा वॉकिंग प्लाझा जो चाललेला आहे तो आपण पुढे जर पाहिला तर अगदी सुरुवातीला बनलेला तयार झालेला, जसं ज्याला सॅम्पल म्हणतात तसं तो जो आहे तो पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत. पण मेन टाईम इथून असं दिसतं आहे पहा. आता मी साधारण हे बनगार्डन बोट क्लबच्या समोर उभा आहे. तो जो दिसतो आहे ते समोर बोट क्लबसाठी रस्ता आहे. म्हणजे बोटिंगसाठी येण्याचा इथे जे बोटिंग होणार आहे ते साधारण इथे असं पात्रात होईल. हे पाहतोय ते मुळा मोठा नदीचं पात्र. समोर दिसतोय तो बनगार्डन बंधारा. आणि आपण असं पुढे निघालो. हा छोटा पॅसेज जर पाहायचा असेल तर हा एवढाच पॅसेज आहे. इकडे काही मंदिर आहे आणि आपण असा अवघड स्कूटरवर अगदी म्हणजे संगम ब्रिजच्या बाजूने आणि असं पुढे निघालेलं आहे. असं आपण आलेलो आहोत. आणि जे मी म्हटलं आपल्याला की जो पायलट प्रोजेक्ट म्हणा किंवा जो अगदी सॅम्पल प्रोजेक्ट बनवला होता तो हे ठिकाण आहे. पूर्ण मुंडव्यापासून ते संगम घाटापर्यंत जो एक बनवलं होतं सॅम्पल ते हे अगदी सुरुवातीला म्हणजे साधारण 1-1.5 वर्षापूर्वी हे पूर्णपणे तयार झालं होतं. म्हणजे आपल्याला दिसू शकेल कारण ह्या झाडांची वाढसुद्धा पहा किती व्यवस्थित म्हणजे झालेली आहे. आणि वॉकिंग प्लाझा बनवूयात तो हा की जसं इतर होणार आहेत तेव्हा हे असं बनवून ठेवलं होतं. हे पाहा आपण पाहू शकतो आहे. हे पूर्ण रेडी तेव्हापासूनच पूर्ण रेडी करून ठेवलं होतं. ह्या धर्तीवरच इतर वॉकिंग प्लाझा होणार आहेत. अगदी शेवटपर्यंत येते. हे चालण्यासाठी असेल किंवा फिरण्यासाठी असेल. किती छान आणि व्यवस्थित केलेलं दिसतंय पहा. याचं फुल फ्लेजने फिनिशिंग झालं की फार सुंदर दिसेल.
अगदी पुढे जाऊयात आपण आता. हे फार पूर्वी तयार झालं होतं. मी एवढं ते म्हणू शकतो, ही जी झाडं लावलेली आहेत ती वाढवलेत सुद्धा व्यवस्थित आणि त्याची निगासुद्धा राखली गेली. केवळ पावसामुळे हे आता गवत वगैरे जे वाढलेलं आहे ते नंतर सुशोभीकरण करतील असं आपण निघालो. हा प्रोजेक्ट हा पायलट प्रोजेक्ट होता. म्हणजे हे सॅम्पल बनवलं होतं पूर्णपणे की असं होईल म्हणून. ते आपण पाहतोय आता पुन्हा. मी आता एक्झॅक्टली रॉयल बोट क्लबच्या समोर उभा आहे. छोटा जो पॅसेज दिसतो आहे ते बोट क्लबमधनं नदीपात्रात येण्यासाठी, बोटिंगसाठी येण्यासाठी तो पॅसेज आहे. आणि आपण असं पुढे निघालो म्हणजे समोर दिसतो आहे तर बनगार्डन बंधारा आणि मागून आलो म्हणजे असं संगम घाटाकडून हे पाहिजे पूर्ण आता रेडी तयार होतं माझं. तर आपल्याला असं दिसेल हे बघा. याचं इतकं रेडी आहे. हे मी म्हटलं जसं की एक सॅम्पल बनवून ठेवलं होतं की वॉकिंग प्लाझा कसा होणार आहे. जेव्हा इतर कामं सुखुदा कुठली झाली नव्हती तेव्हा हे रेडी तयार झालं होतं. जी पाहिजे समोर दिसते ती मेट्रो रुबी हॉलकडे जाणार आहे. आणि मित्रांनो, आता मी तुम्हाला ह्या प्रोजेक्टबद्दल थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतो. माझे एक मित्र आहेत. हां बोल. हाय गाईस, मी मोहित आहे. मी इथं डेली वर्कआउट करायला येतो. मी पहिला तर इकडे काय नव्हतं. आता महाराष्ट्र सरकारने एवढं चांगलं काम केलं आहे आपल्या लोकांसाठी, तर आपण पण सहकार्य करावे. तिकडं वरती पुलावर आहे ना दोन तीन गळे ठेवले आहेत. त्याच्यामध्ये आपण ते आपलं पूजाचं जे सामग्री असते, राख वगैरे फूल, ते आपण तिथं टाकू. नदीमध्ये नको टाकू, कारण खूप पोल्युशन होतं आणि नन पण येते. आणि वर्कआउटसाठी चांगलं ठेवलं आहे यांनी. तर माझ्या मित्राने तर थोडंफार माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. हा पायलट प्रोजेक्ट आहे जसं मी म्हटलं तुम्हाला. आणि हा पूर्णपणे रेडी आहे. सुरुवातीपासून हा रेडी आहे जसं म्हटलं तसं तुम्ही. समोर बनगार्डनच्या दिशेने कामं चाललेली आहेत. आता मी पुन्हा जर दाखवायचं म्हटलं असं मागे, तर इथपासून आपण आलेलो आहोत आणि मागे निघालेलो आहोत. इथपर्यंत हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे सॅम्पल आहे. पुढे एक्सटेंड करतात वाटतं अजूनही. आणि मी जसं म्हटलं तुम्हाला की जसं हे घाट केलेले आहेत म्हणजे नदीपात्रात उतरण्यासाठी. हे पूर्ण रेडी आहेत नदीपात्रात. त्याला पुढे साखळदंडसुद्धा जेणेकरून रिस्क नको म्हणून. हे नदीपात्र, तो बंधारा आणि हा आपला प्रोजेक्ट. आता नदीपात्रातनं हे नदीपात्र, ह्या नदीपात्रातनं जर पाहायचं म्हटलं आपल्याला तर आपल्याला असं दिसू शकतं आहे. पहा समोरसुद्धा एक मोठा घाट बांधलेला आहे. आणि हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे. पाहायचं म्हटलं आपल्याला हे नदीपात्र इतकं आपण संगम घाटाच्या दिशेने आलेलं आहे. आता थोडं त्या समोरच्या घाटावर जाऊयात. आता त्या घाटावर जाण्यासाठी आपल्याला असं जावं लागतं आहे. इथलं काम अपूर्णच म्हणजे चालूच, अपूर्ण नाही म्हणणार मी, चालू आहे. पण तो मोठ्या प्रमाणात जरा मोठ्या घाट दिसतोय. गणेश विसर्जन, अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन वगैरे इथूनच करतात. पोहोचलो आपण आता ह्या येरवडा ब्रिजपाशी. मागून आलो का
हे पाहिजे असं इथे अजून कामं चाललेली आहेत. बरंचसं सुशोभीकरणाची कामं व्हायचीत, अजून इन प्रोसेसमध्ये आहेत. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस यू ऑल ऑफ यू.